जय महाराष्ट्र। आज 1 तारीख 4 महिना 2025 साल है। शेतकऱ्यांनो हो, आज कर्जमाफी करता शेतकरी वंचित आहे। वाट बघायले सरकारकडं कर्जमाफी कधी होईल काय नाही याची वाट बघायले शेतकरी। कोण्या दिवशी कर्जमाफी होईल कोण्या दिवशी नाही। तर आजी दादा सांगते पैसे भरा। कुठले पैसे भरायचे? शेतकऱ्याला माझी विनंती आहे, 1 रुपया भरू नका। यानं घोषणा केलेल्या आहेत निवडणुकीच्या आधी, कर्ज मुक्त करतो म्हणले पहिल्या टप्प्यात। आजीदादानं सुद्धा सांगितलं। माझी गोष्ट खऱ्यात आहे, हे व्हिडिओ चांगल्या गोष्टीचा आहे, खऱ्यानं चालावं लागतंय। शेतकऱ्यांना ध्यान राहू द्या माझ्याकडं, तुमच्या फायद्याची गोष्ट आहे। आजी दादानं लावली उचलली जीभ लावली टाळाला। काय सोपं आहे का? शेतकऱ्याच्या बोकांडीवर बसल्यासारखं काम झालं हे। सोपं दिसाले का आजी दादा? उचलली जीभ लावली टाळाला सोपा नाही। आधी काला घोषणा करायच्या, आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्याचं कर्ज मुक्त करतो। आणि आता दुसरी बातमी द्यायची, पैसे भरा। शेतकऱ्याला माझी विनंती आहे, महाराष्ट्रातल्या पुऱ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, 1 रुपया तुम्ही भरायचा नाही। कोण काय करते तर बघूत। यानं घोषणा केलेल्या आहेत आधी, महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात निवडून आले की कर्जमुक्त करतो। कर्जमुक्त काय झालं हे दुसऱ्याच घोषणा झालीत। उचल्या जीभ की लावली टाळाला सोपं नाही हे। शेतकऱ्याला माझी हेच विनंती आहे। माझं गाव आहे फुलकळस, तालुका पूर्णा आहे, जिल्हा परभणी आहे। प्रत्येक शेतकऱ्याकडं आमचा व्हिडिओ जावा, 4 गोष्टी बोलाव। शेतकरी ग्रुपला आपण व्हिडिओ टाकणार आहेत, हे तुम्ही टच करायचं बघा। तुम्हाला हे व्हिडिओ पटला तर तुम्ही हसताल, नाही तर फसताल। हीच माझी विनंती आहे, 1 रुपया भरू नका शेतकऱ्यांनो। पुऱ्या महाराष्ट्रातली गोष्ट आहे, तुमच्या फायद्याची आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।